नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे पारंपरिक पद्धतीची गव्हाच्या कोंड्याची भाजी दाखवत आहे आणि ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली गरम होण्यासाठी, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे। कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक ठेचलेला लसूण आणि आलं आहे ते मी 1 चमचाभर घालून घेतलेला आहे आणि हे सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेते। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एखादा मिनिटभर परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे। तर मसाल्यांमध्ये प्रथम मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धासा चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व आता मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जो गव्हाचा कोंडा आहे, कुरडई करताना आपण जेव्हा कुरडईसाठी चीक काढतो तेव्हा हा जो कोंडा निघालेला असतो हा कोंडा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। बघा खूप सुंदर आणि खूप म्हणजे पूर्वीच्या बायका करायच्या ही भाजी खूप टेस्टी होते आणि ही पारंपरिक पद्धतीची भाजी खूपच पौष्टिक असते। बघा तर हा गव्हाचा कोंडा घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। पूर्ण मसाले आणि कांद्यामध्ये आपला कोंडा मिक्स झाला पाहिजे या पद्धतीने सर्व व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी अर्ध्या वाटीला कमी, सुरुवातीला अर्ध्या वाटीला कमी पाणी आपल्याला इथे घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं, 1-2-3 चमचे। बघा असं साईडने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची याला, म्हणजे थोडंसं आपला तो कोंडा शिजेल व्यवस्थित। तर बघा इथे 2-3 मिनिटांनी आपला कोंडा व्यवस्थित शिजलेला आहे। त्यानंतर वरतून आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली पुन्हा कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचे। तर बघा इथे आपली ही कोंड्याची भाजी तयार आहे। खूप पौष्टिक अशी ही भाजी इथे तयार झालेली आहे। बघा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूपच रुचकर, खूप चविष्ट अशी ही भाजी इथे कोंड्याची मी केलेली आहे। तर बघताच खावीशी वाटणारी ही भाजी इथे तयार झालेली आहे। आता आपण ताटामध्ये सर्व करू। तर बघा इथे एका ताटामध्ये मी कोंड्याची भाजी, सांडग्याची काळ्या मसाल्याची भाजी, सलाड आणि पोळीसोबत सर्व केलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।